नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण काय करणार आहोत, इयत्ता 11वीचं इतिहासाचं पुस्तक डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये खास करून महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे. 11वीच्या इतिहासाचं पुस्तक आपण डिस्कस करणार आहोत. तुमचं काम काय आहे मित्रांनो, की एक 15-20 पानं, आपले नोटबुकचे 15-20 पानं, जे वाटेवर 15 ते 20 पानं भरतील, तर ते 15 ते 20 पानं व्यवस्थित व्हिडिओ मधल्या लिहून प्रत्येकाखाली अंडरलाईन करून ती एक नोटबुक यात एक छोटीशी नोट तुमची बाजूला राहिली पाहिजे. तो 11वीचा इतिहास, खास करून महाराष्ट्राचा इतिहास दिलाय. तुम्ही एमपीएससी पासून तर सर्व सेवापर्यंत कुठल्याही एक्झामचा अभ्यास करत असाल तर या पुस्तकात 2-2, 3-3, 4-4 प्रश्न तुम्हाला पाहण्यास मिळतात. तर हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असतं. म्हणून या पुस्तकाच्या बाबतीत आपल्याला काय आहे दिलेलं ते आपण काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत. चला मित्रांनो, इयत्ता 11वीच्या पुस्तकाला सुरुवात करूया. ते पण स्पर्धा परीक्षेच्या अँगलने सुरुवात करूया. मी थोडंसं एक्स्ट्रा पण बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन, ते आपण लिहून घेण्याचा काय करणार आहात, प्रयत्न करणार आहात. बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं, जसं पहिलं चॅप्टर दिलं असेल, महाराष्ट्राची पार्श्वभूमी दिलेला आहे. तर या चॅप्टर मध्ये वाचण्यासारखं काही नाही, जास्त इतिहास कमी आणि भूगोल जास्त दिलेला आहे. जसे की महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली, महाराष्ट्राचं रेखावृत्ती विस्तार, अक्षवृत्ती विस्तार दिलेला आहे. क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत, ठीक आहे, आणि पूर्व पश्चिम लांबी किती, उत्तर दक्षिण लांबी किती. म्हणजेच ह्या पहिल्या ज्या चॅप्टर मध्ये दिलेला आहे ते महाराष्ट्राचा इतिहास कमी आहे आणि भूगोलाच्या संदर्भात काय दिलेली चर्चा केलेली आहे. सो त्याच्यामुळे पहिलं चॅप्टर थोडंसं कमी लक्षात ठेवलं तरी चालेल, ठीक आहे. आता बघा, सर्वात पहिले कौटिल्य म्हणजे कोण मित्रांनो, माहित असेल तुम्हाला. कौटिल्य म्हणजे कोण, सर्वप्रथम कौटिल्यचे अर्थशास्त्र. बऱ्याच लोकांना कौटिल्य नाव माहित नसतं. बघा, चाणक्य नाव ऐकलं असेल तुम्ही. चाणक्याला 3 नाव आहेत मित्रांनो. चाणक्याला किती नाव आहेत, खालीलपैकी चाणक्य कोणत्या नावाने ओळखला जातो, तर असा पण प्रश्न येतो. तर पहिलं आपलं सर्वसामान्य नाव चाणक्य माहिती आहे, पण चाणक्याच्या पलीकडे दुसरं त्याचं नाव आहे मित्रांनो, कौटिल्य. चाणक्याचं दुसरं नाव काय आहे, कौटिल्य. आणि चाणक्याचं तिसरं जे नाव आहे मित्रांनो, ते आहे विष्णुगुप्त. काय मित्रांनो, विष्णुगुप्त. सो एकच व्यक्ती 3 नावाने ओळखला जातो, ठीक आहे. 3 नावाने काय केला जातो, ओळखला जातो. सो चाणक्य आहे, कौटिल्य आहे, विष्णुगुप्त आहेत. मग वरती हेडिंग वरती लिहून घ्या, चाणक्याचे 3 नावं, चाणक्य, कौटिल्य आणि विष्णु. मग चाणक्याचं अर्थशास्त्र असेल तुम्हाला, यानी चाणक्याचं जे प्रसिद्ध अर्थशास्त्र जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये जरी अर्थशास्त्र असेल तर ते राज्य अर्थशास्त्रावर नव्हतं ते पुस्तक, तर ते पुस्तक कशावर होतं, राज्यशास्त्रावर होतं. यानी राज्य कसं चालवायचं त्याच्यावरती होतं. या ग्रंथामध्ये अश्मक, अपरांत व पावसाचा उल्लेख तुम्हाला सापडतो, म्हणजे महाराष्ट्राचा थोडासा उल्लेख सापडतो. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकच्या काळात मराठा प्रदेशातील धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवण्यात आल्याचा उल्लेख आहे. म्हणजे सम्राट अशोकच्या काळामध्ये पण मराठा हा शब्द वापरला गेलेला आहे. कोणता शब्द वापरला गेलाय, मराठा हा शब्द काय केला गेला मित्रांनो, वापरला गेलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, की हा पण प्रश्न इथं नाही दिलेला, पण तुम्ही एक्स्ट्रा लिहू शकतात. सम्राट अशोकच्या काळात महाराष्ट्रातलं एक फेमस बंदर होतं, मुंबईच्या जवळ एक फेमस बंदर होतं, नालासोपारा. माहित असेल तुम्हाला, सम्राट अशोकच्या काळामध्ये नालासोपारा हे बंदर होतं, ठीक आहे, लक्षात ठेवायचे, ठीक आहे. नालासोपारा हे बंदर होतं. कोणाच्या काळामध्ये नालासोपारा बंदर होतं, सम्राट अशोकच्या काळामध्ये. त्याच्यानंतर इसवी सन 365 मध्ये एरन स्तंभालेखात श्रीवर्धनचा राजा, श्रीवर्धन, तुम्हाला वर्धन घराण्याचा राजा आपण पुढे बघणार आहोत, श्रीधर वर्मा सेनापतीचा सत्यनाथ हा स्वतःला महाराष्ट्रवादी म्हणतो. म्हणजे इथं पण तुम्हाला महाराष्ट्राचा उल्लेख सापडतो. चालुक्य राजा हे एवढं इम्पॉर्टन्स नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता सर्वात महत्वाचं आपण जे आता प्राचीन इतिहासामध्ये जर विचार करणार आहोत तर अश्मयुग आहे. हत्यारांचा वापर केला गेला होता. कशाचा वापर केला गेला होता, हत्यारांचा काय केला गेला होता मित्रांनो, वापर केला गेला होता. मी जे अंडरलाईन करतोय किंवा जे शब्द एक्स्ट्रा लिहून देतोय तेच तुम्ही काय करायचे, व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून टाकायचे. आणि एक सेपरेट ही नोट्स बनवायची. 11वीचा इतिहास, 11वीचा महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक तिघही दिलेले आहेत. 11वीचा इतिहासाचं एक हेडिंग करून 10, 15, 20 पानं तुम्ही लिहून ठेवणार आहात. आता दगडांचा काळ वापरला गेला, अश्म यानी काय, दगड. तर अश्मयुग वापरला गेला. अश्मयुगाचे 3 प्रकार पडतात, पुराण अश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नव अश्मयुग. त्यांचा कालावधी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. इसवी सन पूर्व 3 लाख ते 8,000 आहे. इसवी सन पूर्व 8,000 आहे. 8,000 ते 4,000 आहे. 4,000 ते 1,000 आहे, ठीक आहे. ते वाचण्याची गरज नाही. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता बघा, आता ही एक लाईन आपल्याला आयएमपी आहे, ही एक लाईन आपल्याला आयएमपी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा आणि उमरस ही लाईन महत्वाची. नंदुरबार जिल्ह्यातील काय मित्रांनो, कुंभारपाडा आणि उमरस. धुळे जिल्ह्यातील भांडणे, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे पुराणाश्मयुगी स्थळं सापडलेली आहेत. जोड्या लावण्यासाठी येतं राज्यसेवेला खास करून पुराणाश्मयुग काळातील महाराष्ट्राच्या साइट्स विचारतात, महाराष्ट्रातील ठिकाणं विचारतात. आणि जिल्ह्यासमोर ठिकाणं. सो जिल्ह्यासमोरील काय ठिकाणं, तर मग नंदुरबार जिल्ह्यात 2 ठिकाणं पाठ पाहिजे, कुंभारपाडा
आणि काय मित्रांनो उमरज धुळे जिल्ह्यातील काय भांडे, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि नगर जिल्ह्यातील नेवासा, नगर जिल्ह्यातील काय मित्रांनो नेवासा. सो जोड्या लावायच्या. तुम्हाला पहिला प्रश्न कळाला, इथून जोड्या लावण्यासाठी डिझाईन होतो. कोणकोणता? पुराण पाषाण काळामधील या पुराण अश्मयुग आणि पाषाण काळ, अश्मयुग काळामधील महाराष्ट्रातील सापडलेली ठिकाणं आणि कोणत्या जिल्ह्यात आहे त्याच्या जोड्या लावा. तर ही लक्षात ठेवायची. कुंभारपाडा इज इक्वल टू नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणे आहेत, कुंभारपाडा आणि उमरज. धुळे जिल्ह्यामधील भांडणे, नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर, नगर जिल्ह्यामध्ये नेवासा. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. आता बघा, आता हे थोडंसं काही एवढं महत्वाचं नाही, अंडरलाईन केलेलं हे महत्वाचं नाही. मानवाला अग्नीचा शोध केव्हा लागला ते आपण नंतरून डिस्कस करूया, काही एवढं इम्पॉर्टन्स नाही. फक्त महाराष्ट्राशी रिलेटेड करूया. नवश्मयुग काळातील वैशिष्ट्य काय होती? कार्बन पद्धत वापरली जाते. कार्बन डेटिंग मेथड माहित असेल, कार्बन 14 हा पुन्हा प्रश्न विचारला जातो. तर एखादी वस्तू किती जुनी आहे हे शोधण्यासाठी काय वापरतात? कार्बन 14 ही पद्धत वापरली जाते. ही आजकाल एक सर्वमान्य अशी काय झालेली आहे पद्धत झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता एक पहिलं जे महत्वाचं चॅप्टर आहे जे सापडलं आपल्याला की सिंधू संस्कृती. कोणती संस्कृती मित्रांनो? सिंधू संस्कृती. पहिलं चॅप्टर आहे, याला हडप्पा संस्कृती पण म्हणतो आपण. हडप्पा संस्कृतीचा कालावधी इसवी सन पूर्व 85 ते 1700 मध्ये दिलेला आहे. 1750 पण आहे काही पुस्तकांमध्ये, पण 1700 पर्यंत आपण मानूया. ठीक आहे. इसवी सन पूर्व सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य दिलेली आहेत, पण आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये एक महत्वाचं आहे, इथे जे अंडरलाईन करतोय ते लक्षात ठेवायचंय. पहिला उल्लेख सिंधू संस्कृतीचा चार्ल्स मेनन झालं. याने 1826 मध्ये केला. परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख ही लाहोर ते मुलतान या रेल्वेचं बांधकाम चालू होतं 1921 ला, तर त्यावेळेला सापडला. आता सिंधू संस्कृती शोधण्यामध्ये कोणाकोणाचं महत्वाचं योगदान आहे? जॉन मार्शल असेल, राखादास बॅनर्जी असेल, गंगाराम साहनी असेल, माधव स्वरूप असेल, वत्स इत्यादी लोकांनी महत्वपूर्ण केलेला आहे. आणि दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला होता. आणि हे जॉन मार्शल जेव्हा भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख होते. जॉन मार्शल काय होते? भारतीय पुरातत्व विभागाचे काय होते? प्रमुख होते, ज्यावेळेस हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. तर मग हडप्पा संस्कृतीच्या शोधामध्ये एवढे लोकांचं महत्वपूर्ण स्थान आहे. आता बघा, हडप्पा संस्कृतीचा जर विस्तार तुम्हाला विचारला असेल, हडप्पा संस्कृतीचा विस्तार, तर चौग बाजू मी ऑलरेडी हे लेक्चर हडप्पा संस्कृतीमध्ये घेतलेलं होतं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चौग टोक तुमचे पाठ असली पाहिजे. हडप्पा संस्कृतीची चौग टोक पाठ असली पाहिजे. त्याच्यातलं जे एक टोक आहे मित्रांनो ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. एक टोक कुठे आहे मित्रांनो? दक्षिणेकडचं टोक महाराष्ट्रामध्ये आहे. ते थोडंसं लक्षात ठेवणं काय मित्रांनो गरजेचं आहे. तर सरळ पूर्वेला आलमगीरपूर आहे. हे आहे युपी मध्ये मित्रांनो. आलमगीरपूर जे शहर आहे, ठिकाण होतं युपी मध्ये होतं. ठीक आहे मित्रांनो. पश्चिमेला सुखगेंडोर आहे. ते तुम्ही प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करून घ्या. मी नेहमी तसंच प्रोनाउन्सिएशन करतो, सुखगेंडोर. तर हे जे आजच्या कराची जवळचं ठिकाण आहे मित्रांनो, सर्वात दक्षिणेला महाराष्ट्रातील दायमाबाद IMP आहे मित्रांनो. हे एक IMP आहे. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी हडप्पाकालीन संस्कृतीचं शहर कोणतं? महाराष्ट्रामध्ये हडप्पाकालीन संस्कृतीचं शहर कोणतं? कोणतं आहे मित्रांनो? दायमाबाद. IMP आहे, लक्षात ठेवायचे दायमाबाद. आणि दायमाबाद तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये सापडेल. कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडेल मित्रांनो? नगर जिल्ह्यामध्ये दायमाबाद आहे. सो हे थोडंसं लक्षात ठेवायचंय. आणि सर्वात उत्तरेला मांडा आहे. जम्मू काश्मीर मध्ये काय सापडेल मित्रांनो? मांडा. सो ह्या हडप्पा संस्कृतीच्या चौग बाउंड्री लक्षात ठेवायच्या. त्याच्यातली जी दक्षिणेची बाउंड्री आहे हडप्पा संस्कृतीची ती महाराष्ट्रात नगर जिल्ह्यामध्ये आहे. हा एक क्वेश्चन तुमच्या डोक्यात एकदम प्रॉपर टाकायचा आहे. एकदम काय टाकायचं मित्रांनो? प्रॉपर टाकायचं आहे. सो पूर्वेला काय आलमगीरपूर, पश्चिमेला काय आहे सुखगेंडोर, दोघं दिशा. उत्तरेला आहे मित्रांनो मांडा आणि दक्षिणेला आहे दायमाबाद. आणि जे दायमाबाद आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ह्या हडप्पा संस्कृतीच्या चौगल आणि लगेच पटापट काय करणार आहात? लिहून टाकणार आहात. व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात आणि मग पुन्हा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहात. कमीत कमी 20 ते 25 पानं भरतील 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकाची. परीक्षेच्या एक दिवस आधी वाचून गेला तर तुमचे 4 ते 5 क्वेश्चन आराम के साथ इथून कव्हर होतील मित्रांनो. ठीक आहे. आता पूर्व पश्चिम लांबी दिली आहे, दक्षिण उत्तर लांबी दिली आहे. हडप्पा संस्कृतीचं एकूण क्षेत्रफळ दिले, वाचण्यासारखं नाही. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य ही ताम्रयुगीन संस्कृती होती. हे पण जास्त वाचू नका तुम्ही. जेव्हा इतिहास राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून कराल त्यावेळेस वाचा, बाकीचं वाचण्याची गरज नाही. ताम्रयुगीन संस्कृती होती म्हणजे तांब्याचा वापर केला जायचा. नागरी व्यापारी सर्व लोक शहरात राहायची. व्यापार प्रधान संस्कृती होती. हे सर्व दिलेलं होतं. ठीक आहे मित्रांनो. आणि आता हे पण एक थोडंसं समजून घ्या. हडप्पा संस्कृतीची लिपी माहित होती लोकांना, पण ती लिपी आजपर्यंत वाचता आली नाही. लोक शांतप्रिय होते. मंदिरांचा अभाव होता. हडप्पा संस्कृतीमध्ये मंदिरं नव्हती, फक्त पशुपतीनाथची पूजा केली जायची. कशाची पूजा केली जायची मित्रांनो? पशुपतीनाथ. बैलाची पूजा केली जायची. कशाची पूजा केली जायची? बैलाची. आणि त्याच्यानंतर जे आर्यन आले त्यांनी कशाची पूजा करायला सुरुवात केली? गायीची पूजा करायला सुरुवात केली. ठीक आहे.
वजनमापात सिंधुताई ते सर्व शहरांना तटबंदी बांधलेली होती. नगर नियोजन महत्वपूर्ण होतं. ठीक आहे. हडप्पा संस्कृतीची कारण वेगवेगळी आहेत, ती आपल्याला सध्या त्याच्यात पडायचं नाहीये. त्याच्यानंतर भारतामध्ये ताम्र संस्कृती दिली. आता ताम्र संस्कृतीमधील महाराष्ट्रातील महत्वाची ठिकाणं, ही एक लाईन महत्वाची. ताम्र संस्कृतीमधील महाराष्ट्रातील ठिकाणं, ताम्र संस्कृतीमधील तांब्याचा वापर केला गेला हडप्पाकालीन महाराष्ट्रातील महत्वाची ठिकाणं कोणकोणती आहेत मित्रांनो? प्रकाश, नंदुरबार जिल्ह्यामध्ये नेवासे, चांदोली, सोनगाव, टेकवडा, सावळदा, दायमाबाद तुम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय. बहाळ ही महाराष्ट्राची ताम्रयुगीन काळातील संस्कृतीची ठिकाणं आहेत. हा पण एक IMP आहे. खालीलपैकी कोणतं ठिकाण महाराष्ट्रामध्ये ताम्रकालीन होतं? या ताम्र संस्कृतीत पाषाणकालीन होतं. ठीक आहे. ताम्रपाषाण काळामध्ये होतं असं तुम्हाला विचारतात. सो ही सर्व ठिकाणं तुमची नोटबुक मध्ये लगेच काय झाली पाहिजे? लिहून झाली पाहिजे. ही सर्व ठिकाणं तुमची नोटबुक मध्ये लिहून झाली पाहिजे. तुम्हाला याच्या संदर्भात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याच्या संदर्भात काही डाऊट शंका असेल तर मला तुम्ही कॉल करू शकतात. आपल्याकडे त्याचे ऑनलाईन क्लासेस पण आहेत, कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये काय वाचायचं याच्यापेक्षा काय नाही वाचायचं आणि वीक कुठं आहात ते कसं कव्हर करायचं ते महत्वाचं असतं. नाही तर आधुनिक इतिहास सर्वाला येतो मग तेच पुन्हा तुम्ही वाचत बसतात. ठीक आहे मित्रांनो. सर एवढी महत्वाची ठिकाणं, हा एक IMP टॉपिक तुमच्या नोटबुक मध्ये लगेच दिसला पाहिजे. खालीलपैकी ताम्रपाषाण काळामधील महाराष्ट्राची ठिकाणं. ठीक आहे. आता ताम्रयुगीन संस्कृती थोडस नाही वाचलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो. हत्यारं कशी होती हे थोडस नाही वाचलं तरी चालेल तुम्ही. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर काही हे वाचू नका. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी आधी सांगितलं एक कन्सेप्ट सांगतो, डोक्यात टाका. भारतामध्ये तुम्हाला माहित असेल मौर्य काळ होता. भारतामध्ये काय होता? मौर्य काळ होता. मौर्य काळामध्ये 3 राजे तुम्ही डोक्यात घातलेली आहेत. चंद्रगुप्त मौर्य, त्याचा पोरगा बिंदुसार आणि त्याचा पोरगा सम्राट अशोक. सम्राट अशोकच्या काळामध्ये किंवा मौर्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक ठिकाण होतं. कोणतं होतं मित्रांनो? बंदर, प्रसिद्ध बंदर होतं नालासोपारा. मी हे तुम्हाला सांगितलं बरोबर आहे. कोणतं बंदर होतं? नालासोपारा. हेपर्यंत क्लिअर आहे? नालासोपारा. आता जेव्हा की मौर्य काळ संपला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजांनी राज्य केलं. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजांनी काय केलेलं आहे? मौर्य काळ संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजांनी काय केलं? राज्य केलं. त्याचा क्रम कधी विचारतात तर मी कसं क्रम लक्षात ठेवतो? अतिशय सोपं आहे. क्रम लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे मित्रांनो. मौर्य काळ संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या राजांनी राज्य केलं किंवा कोणकोणत्या घराण्याने राज्य केलं हे समजण्यासाठी अतिशय सोपं आहे. सावच राज लक्षात ठेवायचं. काय ट्रिक्स लक्षात ठेवायचे मित्रांनो? सावच राज नाही का? राज, सावच राज. सा म्हणजे सातवान मित्रांनो. सर्वात पहिलं घराणं कोणतं आलं? सातवान. कोणतं घराणं आलं मित्रांनो? सातवान. ठीक आहे. त्याच्यानंतर व म्हणजे वकाटक. कोणतं घराणं आलं मित्रांनो? दुसरं वकाटक. दुसरं घराणं कोणतं आलं? वकाटक. ठीक आहे. च म्हणजे चालुक्य. तिसरं घराणं कोणतं आलं मित्रांनो? चालुक्य. इथं लिहून देतो. तिसरं घराणं कोणतं आलं? चालुक्य. पुन्हा रा म्हणजे राष्ट्रकूट आलं मित्रांनो. रा म्हणजे राष्ट्रकूट आलं. पुढचं घराणं राष्ट्रकूट आलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा च म्हणजे चालुक्य आलं. 2 चालुक्य, दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे. काही संबंध नाहीये. सो ट्रिक्स लक्षात ठेवायची. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या घराण्याने राज्य केलं प्राचीन काळामध्ये हा क्रम लक्षात ठेवणं तुम्ही आरामसात करू शकता. सो ट्रिक्स मी तुम्हाला काय सांगितले मित्रांनो? सावच राज. काय सांगितले ट्रिक्स? सावच राज. सातवाहन, वकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि चालुक्य. किती चालुक्य? 2. दोघं चालुक्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. दोघांच्या राजधान्या वेगवेगळ्या होत्या म्हणून एकाला कल्याणीचे चालुक्य म्हणतात. इथे लिहून देतो मी. एकाला कल्याणीचे चालुक्य म्हणतात आणि एकाला बदामीचे चालुक्य म्हणतात मित्रांनो. एकाला कल्याणीचे चालुक्य म्हणतात आणि एकाला बदामीचे चालुक्य म्हणतात. आता जेव्हा मी सुरुवातीला अभ्यास करायचो त्यावेळेस माझ्या डोक्यात नाही राहायचं की कल्याणीचे चालुक्य आधी आले की बदामीचे चालुक्य आधी आले. पण मी काय जुगाड केली, लहानपणी मुलाला बदाम खाऊ घालतात ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, म्हणून बदामीचे चालुक्य आधी, म्हणजे हे बदामीचे चालुक्य यांची राजधानी आहे आणि पुढे आयुष्यात कल्याणी येते म्हणून कल्याणीचे चालुक्य नंतरून हे कल्याणीचे चालुक्य आहे. सो पहिले बदाम येतो आयुष्यात म्हणून बदामीचे चालुक्य आधी, नंतरून कल्याणी येते म्हणून नंतरून कल्याणीचे चालुक्य नंतरून. ट्रिक समजले मित्रांनो? सावच राज, सातवाहन, वकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, पुन्हा चालुक्य. क्लिअर आहे? काही डाऊट नाही? चालायचं पुढे. आता यामध्ये आपल्याला एक 11वीच्या पुस्तकात जे दिले या राजांबद्दल माहिती किंवा एक्स्ट्रा मी जे अंडरलाईन केलेली आहे ते तुम्ही लिहायचं आहे. आणि जे एक्स्ट्रा टॉपिक सांगतोय, ट्रिक्स सांगतोय, एक्स्ट्रा गोष्टी सांगतोय त्या सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये झाल्या पाहिजे. चला मी हे रफ करतो. फास्ट होत असेल किंवा काय करणार आहात तुम्ही, व्हिडिओ पॉज करणार आहात आणि लिहून घेणार आहात आणि पुन्हा व्हिडिओ सुरू करणार आहात. या पद्धतीने करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे मित्रांनो. चला तर मग आता सातवाहनात जी मी तुम्हाला सांगितलं की सम्राट अशोक नंतर या मौर्य साम्राज्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळामध्ये कोणकोणत्या घराण्याने राज्य केलं ते लक्षात ठेवण्याची ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली. सावच राज. मग त्याच्यातला पहिला जो राजा आहे, या पहिलं जे घराणं आहे मित्रांनो ते घराणं आहे सातवाहन. कोणतं घराणं आहे मित्रांनो? सातवाहन घराणं आहे. महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी आलेलं पहिलं घराणं कोणतं आहे?
सातवाहन घराणं आहे आणि सातवाहन घराण्याचा जो कालावधी आहे इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 म्हणजे येशू ख्रिश्चनाच्या जन्माच्या आधी 230 पासून ते इसवी सनाच्या ख्रिश्चनाच्या जन्मानंतर 230 वर्ष सातवाहन घराण्याने काय केलं, राज्य केलं. ठीक आहे. सातवाहनांचा जो संस्थापक आहे, संस्थापकाच्या जोड्या पण पुन्हा पुन्हा विचारतात. तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा काय मित्रांनो संस्थापक आहे, तर लगेच कौसात लगेच संस्थापक लिहून टाकणार आहात, कालावधी लिहून टाकणार आहात. सिमुक हा सातवाहन घराण्याचा काय संस्थापक आहे. आता बघा सातवाहन घराण्याचे जवळजवळ 466 वर्ष राज्य केलं. आता बघा सातवाहन घराणं जे होतं ते मूळचं आंध्र प्रदेशचं आहे. सातवाहन घराणं मूळ कुठले आहेत, आंध्र प्रदेश. लगेच लिहून टाका. आणि राजधानी त्यांची महाराष्ट्रात होती पैठण. पैठण याने जुनं नाव काय पैठणचं, प्रतिष्ठान. प्रतिष्ठान हे जुनं नाव आहे. तर सातवाहनांची मूळ राजधानी पैठण. पैठण म्हणजे आजच्या औरंगाबादमध्ये पैठण. आणि प्रतिष्ठान जुनं नाव काय त्याचं, प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती. आता बघा या सातवाहनांमध्ये एक महत्वाची लाईन आहे. सातवाहन घराण्याचा एक राजा होऊन गेलाय, राजा हल. कोण होऊन गेलाय, राजा हल. ही एक लाईन IMP आहे. राजा हल, राजा हल. राजा हलने गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. गाथा सप्तशती नावाचा काय लिहिलेला आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. राजा हलने गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला. सप्तशक्ती, गाथा सप्तशक्ती हा जो आहे हा प्राकृत भाषेत आहे. जी मराठीची सुरुवातीची जी भाषा होती ती प्राकृत होती. गाथा सप्तशक्ती हा प्राकृत भाषेमध्ये आहे. आणि बेसिकली 1000 प्राण्यांची लव्ह स्टोरी आहे. 1000 प्राणींची काय आहेत यामध्ये, लव्ह स्टोऱ्या दिलेल्या आहेत. लव्ह स्टोरी आहे. मी एकदम शॉर्टकट लिहून दिलं. तो गाथा सप्तशक्ती कोणी लिहिला आहे, मग राजा हलने लिहिलेला आहे. प्राकृत भाषेमध्ये आहे. 1000 प्राण्यांच्या काय आहेत, लव्ह स्टोरी आहेत. आणि राजा हलचा सेनापती जो होता तो होता गुणाढ्य. मित्रांनो राजा हलचा सेनापती कोण होता, गुणाढ्य. ही पण लाईन महत्वाची. राजा हलचा सेनापती कोण होता, गुणाढ्य होता. आणि गुणाढ्याने पण एक ग्रंथ लिहिला आहे मित्रांनो, बृहत कथा. कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, बृहत कथा. मग 2 पुस्तकं लगेच लिहून टाकायचे. राजा हल इज इक्वल टू गाथा सप्तशक्ती. गाथा सप्तशक्ती बद्दल तुम्हाला ही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा लिहून ठेवायचे. आणि हलचा सेनापती होता गुणाढ्य. आणि गुणाढ्याचा लगेच ग्रंथ लिहून टाकायचा कोणता आहे, बृहत कथा. सो सातवाहनामध्ये ही 2 पुस्तकं महत्वाची आहेत. सातवाहनांमध्ये ही 2 पुस्तकं महत्वाची आहेत. गाथा सप्तशक्ती प्राकृत भाषेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचं सापडणारं सर्वात पहिलं पुस्तक हा मानलं जातं. कोणतं पुस्तक मानलं जातं मित्रांनो, गाथा सप्तशक्ती. क्लिअर आहे, गाथा सप्तशक्ती. इथपर्यंत काही डाऊट नाही, इथपर्यंत काही डाऊट नाही. चालायचं पुढे. ठीक आहे. 2 राजे मी सांगितलेत. आता बघा, आता पुढे जाऊया. मी हे गाथा सप्तशक्ती, प्राकृत भाषा, 1000 प्राण्यांच्या लव्ह स्टोरी हे सर्व डिलीट करतो. हे तुमचं लक्षात राहील किंवा तुम्ही लिहून ठेवणार आहात पटापट. ठीक आहे. एक स्पेशल नोटबुक, स्पेशल 10-15-20 पानं घ्या. टॅपलर करून घ्या ते पानं आणि एकदम व्यवस्थित लिहून टाका. आता सिमुक राजा सांगितला मी तुम्हाला. ठीक आहे. सिमुक सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे. सिमुकने शेवटचा कण्व राजा सुशील वर्मा याला ठार केलं आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. ठीक आहे. त्याने स्वतःला दक्षिणापती असं बिरुद धारण केलं होतं. कोणतं बिरुद धारण केलं, बिरुद यांनी पदवी. कोणती पदवी घेतली होती, मग ही एक लाईन लक्षात ठेवा. कोणती पदवी घेतली होती, सिमुकने दक्षिणापती. ठीक आहे. त्याच्यानंतर सातकर्णी प्रथम आला. ठीक आहे मित्रांनो, सातकर्णी प्रथम आला. राजा सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवर आला आणि त्याने नाशिक जिंकून घेतलं. 18 वर्ष राज्य केलं. राजा कृष्ण नंतर त्याचा मुलगा सिमुक सातकर्णी याला मिळालं. सातकर्णी प्रथम आणि त्याची राणी नागनिका यांच्या प्रतिमा जुन्नरच्या नाणेगाठ्यात सापडतात. ही लाईन महत्वाची. सातकर्णींबद्दल कोणत्या नाणेगाठ्यामध्ये कुठे सापडते माहिती, नाणेगाठमध्ये सापडते. जुन्नर माहिती असेल तुम्हाला, नगर ठाणे. हा नाणेगाठ कुठे आहे माहिती आहे ना, कोणत्या 2 शहरांमध्ये जोडतो, म्हणजे हायवेवरती आहे, नगर ठाणे. ठीक आहे, नगर ठाणे. ठीक आहे, नगर ठाणे. नगरवरून तुम्ही जर ठाण्याला गेलात, ठीक आहे, तर मध्ये नाणेगाठ लागतो. आणि नाणेगाठमध्ये सातकर्णी बद्दल माहिती सापडते. त्याची राणी जी होती नागनिका हिच्याबद्दल माहिती सापडतात. ठीक आहे. चला, इथपर्यंत क्लिअर आहे. हा नाणेगाठ लक्षात ठेवायचा आहे. नाणेगाठ खूप आहे इम्पॉर्टन्स आणि त्याच्याबद्दल माहिती आपल्याला सातवाहनांबद्दल माहिती सापडते. आता या सातवाहनांनी काय केलं होतं, काय केलेलं होतं, त्याने सातवाहनाने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केला होता. ही पण खूप लाईन महत्वाची आहे. कलिंगचं युद्ध तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे, सम्राट अशोकचं. आणि कलिंग म्हटलं की एकच राजा लक्षात ठेवायचा डोळ्यासमोर, खारवेल. आणि खारवेलचा काय केला होता, पराभव केलेला होता. ठीक आहे, म्हणजे किती पराक्रमी सातवाहन राजे होते. आणि त्याने दोन वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. सातवाहन काय होते, वैदिक धर्माचे काय होते, पुरस्कर्ते होते. ठीक आहे. मी तुम्हाला कोणता राजा कोणत्या धर्माचा पुरस्कर्ता होता ते पण लिहून देईल पुढे. पण लक्षात ठेवा, जसं की चंद्रगुप्त मौर्य जैन असेल, त्याचा पोरगा बिंदुसार तो आजीवक होता. त्याच्यानंतर सम्राट अशोक बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्याच्यानंतर हे जे सातवाहन आले हे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. त्याने 2 वेळा अश्वमेध यज्ञ केला. ठीक आहे, 2 वेळा काय केला होता, अश्वमेध यज्ञ केला होता. तुम्ही रामायणामध्ये अश्वमेध यज्ञ पाहिला असेल. एक यज्ञ करायचा राजाला आणि घोडा सोडून द्यायचा. जेवढा लांब घोडा जाईल तेवढं त्या राजाची सत्ता. ठीक आहे.
आता बघा, आता ही एक राजा हलच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिली, मी आधी सांगितले. त्याने प्राकृत भाषा याने प्राकृत भाषेला राजाश्रय दिला, कोणी? हलने. आणि गाथाशक्ती हा प्राकृत काव्यग्रंथ सुद्धा त्याने काय केलेला आहे? लिहिलेला आहे. कोणी? राजा हलने. बरोबर आहे. बघा त्याच्यानंतर बघा, गौतमीपुत्र सातकर्णी हे एक नाव महत्वाचे. ठीक आहे, गौतमीपुत्र सातकर्णी. बेसिकली सातवाहन पहिले असे राजे होते, ते आपल्या नावाच्या आधी आपल्या आईचं नाव वापरायचे. ठीक आहे, आपल्या नावाच्या आधी काय वापरायचे? आपलं आईचं नाव वापरायचे. कोण? म्हणजे कोणते राजे? सातवाहन राजे. कोणते राजे सांगतोय मी? सातवाहन राजे सांगतोय. आता बघा त्याच्यामध्ये एक महत्वाची लाईन काय आहे आपल्याला? महत्वाची लाईन काय आहे? ही एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP आहे. हा गौतमीपुत्र सातकर्णी IMP त्याने स्वतःचं वर्णन नाशिकच्या प्रशस्ती पत्रामध्ये, दक्षिणेकडील नाशिक प्रसिद्धीमध्ये त्याने आपल्या मुलाचं वर्णन, ठीक आहे, काय केलंय? त्रिसमुद्र तोय पितवाहन. त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजेच काय? ज्याच्या घोड्यांनी तिघ समुद्रांचं पाणी पिलेलं आहे. ज्याच्या घोड्यांनी तिघ समुद्रांचं काय पिलेलं आहे? पाणी पिलेलं आहे. ठीक आहे, असा गौतमीपुत्र सातकर्णी. त्रिसमुद्र तोय पितवाहन. नाशिकच्या लेणीमध्ये तुम्हाला याचं हे उल्लेख सापडतो. मला 3 समुद्र कोणकोणते? तुम्हाला भारताचा शेवटचा टोक माहित असेल. इकडं अरबी समुद्र, इकडं बंगालचा उपसागर, ठीक आहे, आणि खाली हिंदी महासागर, अशा तिघ समुद्रांचं पाणी पिलेलं आहे असा गौतमीपुत्र सातकर्णी. ठीक आहे, दक्षिणेकडील प्रशस्त आपल्या मुलाचं वर्णन काय केलं होतं? त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजेच तिघ समुद्राचं पाणी पिलेला, म्हणजेच दक्षिणेमध्ये सर्वात जास्त राज्य त्यांचं होतं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर एक महत्वाचं आहे, हा यज्ञश्री सातकर्णी हा सर्वात मोठा शेवटचा राजा होता. ठीक आहे, सातवाहनांचा. आणि सातवाहनांच्या बद्दल आपल्याला जी काही माहिती आहे ती काही पुस्तकामध्ये नाहीये. ती नाणी, लेण्या, त्या काळातली भांडी याच्यावरच सापडते. त्याच्यामुळे असं काही सेपरेट पुस्तक नाहीये सातवाहनांच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी. आता सातवाहनांच्या काळातली आर्थिक परिस्थिती नाही वाचायची. ठीक आहे, जिथं मी तुम्हाला सांगेन ती तुम्हाला सांगेन. बघा, परकीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात चालत होता. यामुळे बडोच उदय गुजरातमध्ये, सोपारा, नाला सोपारा मी आधी सांगितलं, ही बंदर प्रसिद्ध होती. आणि पैठण तेर सारखी शहरं पण काय होती? पैठण आणि तेर सारखी शहरं पण काय होती? प्रसिद्ध होती सातवाहनामध्ये. हे पण लिहून ठेवायचे. सातवाहन काळामध्ये सोपारा तर कोणाच्या काळामध्ये होते? नाला सोपारा सम्राट अशोकच्या काळात पण मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आणि ते पुढे कोणाच्या काळात सुरू राहिलं? ते बंदर कोणाच्या काळात सुरू राहिलं? महत्वाचं, सातवाहनांच्या काळात सुद्धा सुरू राहिलं. ही एक लाईन IMP आहे. ही एक लाईन IMP आहे. वरती करतो, कदाचित माझ्या चेहऱ्याच्या वरती दिसत नसेल तुम्हाला. ठीक आहे, तर मग मोठ्या प्रमाणात बडोच आणि सोपारा ही बंदर आणि पैठण आणि तेर ही शहरं प्रसिद्ध होती सातवाहनांच्या काळामध्ये. आता सातवाहनांच्या काळामध्ये धार्मिक स्थिती कशी होती ते बघा. ते तर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते, पण इतर धर्मांना सुद्धा ते कधी त्यांनी त्रास दिला नाही किंवा मानायचे. तर लक्षात ठेवायचे, सातवाहनांच्या काळातील सामाजिक परिस्थिती काय होती? 4 वर्ण व्यवस्था होत्या. ते तुम्ही वाचण्याची गरज नाही. ठीक आहे, सातवाहन काळातील, आता ही एक लाईन महत्वाची आहे, सातवाहन काळातील प्रशासनातील शेवटचा जो घटक होता तो ग्राम होता, म्हणजे गाव. आणि गावाच्या प्रमुखाला ग्रामणी म्हणत, काय म्हणत? ग्रामणी किंवा ग्रामपती किंवा ग्रामकूट असं म्हटलं जात होतं. आजचा आपण सरपंच म्हणूया. आजचा आपण काय म्हणूया? सरपंच म्हणूया. गौतमीपुत्र सातवाहनाच्या काळातील स्थापत्यकला म्हणजे कोणकोणती स्थापत्यकला स्थापन झाली? किल्ले म्हणण्यापेक्षा त्या काळामध्ये कोणकोणत्या लेण्या वगैरे कोरल्या गेल्या ते आपण बघूया. बघा, स्तूपाची निर्मिती गौतम बुद्ध व बोधिसत्व प्राप्त केलेल्या साधू संतांच्या अंशाच्या स्मृतीचं जतन केलं होतं सातवाहनांनी. ठीक आहे, बौद्ध भिक्षूंच्या प्रार्थना स्थानांना चैत्यगृह म्हणतात. बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी विहारांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनकालीन भिंतचित्रित नमुने सातवाहन काळामध्ये कोणकोणते नमुने बांधले गेले? त्याच्यामध्ये अजंठा असेल, कारले असेल, भाजे असेल, जुन्नर असेल, पितळखोर असेल, या लेण्या पाहण्यास मिळतात. पितळखोर लेणी कुठे माहिती आहे? पितळखोर लेणीला शून्याचा शोध लागलाय. भारतातली सर्वात प्राचीन लेणी आहे, लक्षात ठेवायचं. पितळखोरी लेणीवरनं एक्स्ट्रा टॉपिक लक्षात ठेवायचे. एवढ्या लेण्या सातवाहन काळामध्ये आहेत. एवढ्या लेण्या सातवाहन काळामध्ये, त्याच्यातली ही जी पितळखोर लेणी आहे, शून्याचा शोध लागलाय पितळखोरी लेणीमध्ये. आणि या लेणीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातली सर्वात काय प्राचीन लेणी आहे? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, कन्नड तालुक्यामध्ये. ठीक आहे, सर्वात प्राचीन लेणी आहे. ही काय? सर्वात काय प्राचीन लेणी आहे. एक्स्ट्रा टॉपिक लिहून ठेवायचा आहे, प्राचीन लेणी आहे. ठीक आहे, सातवाहन काळामध्ये. चालायचं पुढे. इथपर्यंत क्लिअर आहे पितळखोरी लेणीच्या बाबतीत. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुढचं बघा. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. बघा, त्याच्यानंतर सातवाहन संपले महाराष्ट्रामध्ये आणि आले टकाटक नाही म्हणजे आपण त्याला वकाटक म्हणूया. काय म्हणूया? वकाटक म्हणूया. ठीक आहे, टकाटक मी तुम्हाला जस्ट तुमचं मन लागावं म्हणून म्हटलंय. आता वकाटक घराण्याने राज्य केलं. मी ट्रिक्स काय सांगितले तुम्हाला? सावचराच. व म्हणजे वकाटक घराणं. ठीक आहे, अजिंठा लेण्यांमध्ये वकाटक वंशकेतू असे म्हटले आहे. ठीक आहे, आणि विंध्यशक्ती याला वकाटक घराण्याचा संस्थापक मानला जातो. संस्थापकाच्या जोड्या पुन्हा पुन्हा विचारल्या जातात. जसं सातवाहनांचा संस्थापक कोण आहे? सिमुक. तसंच वकाटकांचा संस्थापक कोण आहे? विंध्यशक्ती. ठीक आहे,
म्हटलं जातं विंध्य शक्तीच्या मृत्यूनंतर पुत्र प्रवनसेन याने 60 वर्ष राज्य केलं आणि तो दक्षिण घराण्यातील सर्वात प्रभावशाली राज्य होता. त्याने 4 अश्वमेध यज्ञ केले. महत्वाचं नाहीये. प्रवनसेनच्या मृत्यूनंतर त्याच्या शाखांमध्ये विभाजन झालं. पहिली शाखा झाली ज्येष्ठ शाखा. प्रवनसेनचा पुत्र गौतमीपुत्र याने आपला पहिला रुद्रसेन जो समुद्रगुप्ताचा समकालीन होता, त्याने समुद्रगुप्ताशी सलोख्याचे संबंध ठेवले. बाकीचं वाचू नका. आपला मुलगा दुसरा रुद्रसेनचा विवाह चंद्रगुप्ताची कन्या प्रभावतीच्याशी केलेला होता. हे पण एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. रुद्रसेन ज्येष्ठ शाखा जी होती ती राजधानी होती नागपूर जवळ नंदीवर्धन. ही एक लाईन महत्वाची आहे. नागपूर जवळ काय होते नंदीवर्धन. त्या काळात सुद्धा लग्न असं बघूनच केलं जायचं. पोरगा भविष्यात पोरगी सुखी राहील का म्हणून राजाचा पोरगी ही राजाला दिली जायची किंवा सरदारांना दिली जायची. ठीक आहे. तर नंदीवर्धन ही शाखा होती आणि वकाटकांची ज्येष्ठ शाखा वत्सगलम शाखेत ती काय झाली होती विलीन झाली होती. हे थोडंसं काही वाचण्याची गरज नाहीये. ठीक आहे. वकाटक घराण्याबद्दल अजून बघा. आता बघा वकाटक घराण्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एक गोष्ट सांगितली होती मागच्या 2-3 दिवसापूर्वी पण सांगितली होती. वकाटक घराण्यामध्ये एका वकाटक घराण्यामध्ये तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती. गुप्त घराण्याची पोरगी आली. कोण आली होती? गुप्त घराण्याची कोण आली होती पोरगी? कोण? प्रभावती आली होती. कोण आली होती? प्रभावती आली होती. आठवतं का? गुप्त घराण्याची काय आली होती? प्रभावती आली होती. ही पण लाईन लिहून ठेवणार आहात. प्रभावती आली होती आणि प्रभावतीचं लग्न ही गुप्त घराण्याची पोरगी आहे. ठीक आहे. आणि हिचं लग्न वकाटक घराण्यामध्ये झालं आणि वकाटक घराण्यामध्ये झाल्यानंतर मग गुप्त राजाने काय केलं, येताना राजकवी सुद्धा पाठवला. प्रभावती बरोबर काय पाठवला होता? राजकवी पाठवला होता. आणि कोण आला होता? राजकवी कोण आला होता? महाकवी कालिदास आले होते. कोण आले होते? कालिदास आले होते. आणि कालिदास हे जे होते ते ऐशो आरामापासून दूर राहायचे आणि म्हणून ते कुठं राहिले कालिदास? नागपूरमध्ये. बरोबर आहे ना? नागपूरचा सर्वात उत्तरेकडचा तालुका रामटेकला राहिले. कुठं राहिले मित्रांनो? रामटेकला राहिले. कुठं राहिले? रामटेकला. आणि मग तिथे त्यांनी मेघदूतची रचना केली. कशाची रचना केली? मेघदूत नावाच्या ग्रंथाची काय केली? रचना केली. म्हणून रामटेकला काय कविवारी कालिदास संस्कृत विद्यापीठ सुद्धा आहे. कविवारी कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. समजते मला काय म्हणायचंय? इथपर्यंत क्लिअर आहे? ही लाईन लक्षात ठेवायची आहे. मेघदूतची रचना महाराष्ट्रात झाली आणि वकाटक घराण्याच्या काळामध्ये झाली. कोण आलं होतं? कालिदास गुप्त घराण्याचा राजकवी आलेला होता. ठीक आहे. चालायचं पुढे. ओके चलो नाव तर नेक्स्ट घेऊया आपण. बघा पुढे जाऊया आपण. आता पुढे जाऊया. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्य करण्यासाठी आले चालुक्य. बदामीचे चालुक्य. 2 चालुक्य आहेत, कल्याणीचे आणि बदामी. आधी बदामी येतो आयुष्यात लहानपणी खाल्ला जातो, पुढे जाऊन कल्याणी येते. ठीक आहे. तर मग बदामीचे चालुक्य. आता बदामीचे चालुक्य जे होते ठीक आहे. तर बघा या बदामीचे चालुक्य पहिला राजा जयसिंग. ठीक आहे. पहिला राजा जयसिंग काही एवढं महत्वाचं नाहीये. साम्राज्याची बदामी ही त्यांची काय होती? राजधानी होती. दुसरा पुलकेशी हा घराण्यातील सर्वात प्रभावी राजा होता. ठीक आहे. युद्धात हर्षवर्धनचा पराभव करून चालुक्य राजा पुलकेशीने श्रेष्ठत्व प्रदान केलं होतं. हर्षवर्धनच्या बद्दल आपण नंतर शिकणारच आहोत. ठीक आहे. पहिली मिळवली. पल्लव राजा नरेंद्रवर्मन याने पुलकेशीचा पराभव केला. काही इम्पॉर्टन्स नाहीये. तर चालुक्याच्या बाबतीत एवढं लक्षात नका ठेवा. ठीक आहे. चालुक्याच्या बाबतीत एक थोडीशी लाईन महत्वाची आहे. कवी बिलन. ठीक आहे. यांच्या काळात एक कवी होऊन गेलाय. कोण? बिलन. हे एक महत्वाचं आहे. बिलनने कोणकोणत्या कशाची रचना केलेली आहे? विक्रमांक देवरचित, विज्ञानेश्वरांचे, मिताक्षर आणि पप्पांचे परामायण. ठीक आहे. सोमेश्वर तिसरा अशा ग्रंथांची काय केली? रचना केली आहे. ठीक आहे. सोमेश्वर तिसरा याचं मानसोल्लाम या ग्रंथांची रचना केली. हे थोडस बिलांचं हे जे ग्रंथ आहेत ही ग्रंथ तुम्ही लक्षात ठेवू शकतात, वाचू शकतात. ठीक आहे. वाचण्यापेक्षा हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आता पुढे जाऊया. त्याच्यानंतर महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी आले दंतदुर्ग झाला. संस्थापक आहे तो. ठीक आहे. तर आले राष्ट्रकूट. ट्रिक सांगितली मी तुम्हाला. सावचरा 6 झाला, 7वान व झाला वकाटक. सावच च म्हणजे चालुक्य झाले आणि नंतर आले राष्ट्रकूट. कोण आले मित्रांनो? राष्ट्रकूट. मग राष्ट्रकूट हा या घराण्याचा संस्थापक मानला. दंतीदुर्ग या घराण्याचा काय मानला जातो? संस्थापक मानला जातो. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे? दंतीदुर्ग आहे. कोण आहे? दंतीदुर्ग आहे. ठीक आहे. आता पुढे राष्ट्रकूटांबद्दल लक्षात ठेवा. आता राष्ट्रकूटाने सर्वप्रथम राष्ट्रकूटाचा एक राजा होता कृष्ण प्रथम. याने जगप्रसिद्ध असं वेरूळचं कैलास मंदिर बांधलेलं आहे. ठीक आहे. वेरूळचं कैलास मंदिर बांधलेलं आहे. लक्षात ठेवायचंय. वेरूळचं काय बांधलेलं आहे? हे कैलास मंदिर. कधी वेरूळ गेला असाल औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर कैलास मंदिर बांधलं कोणी?
कृष्ण प्रथमने राष्ट्रकूट राजा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अमोघ वर्ष हा साहित्यिक व शांतताप्रिय राष्ट्रकूट राजा होऊन गेलाय. कोणता राजा महत्वाचा आहे? अमोघ वर्ष. त्याने रत्नमालिका हे नाव पण महत्वाचे आहे. रत्नमालिका आणि कविराज मार्ग या ग्रंथाची निर्मिती केली. मग पहिले प्रथम कृष्ण ते इज इक्वल टू काय लिहून ठेवायचं? वेरूळचं कैलास मंदिर. दुसरा राजा कोण लिहून ठेवायचा? राष्ट्रकूटांचा. अमोघ वर्ष इज इक्वल टू काय लिहून ठेवायचं? कोणते दोन ग्रंथ? रत्नमालिका आणि कविराज मार्ग हे दोन ग्रंथ लिहून ठेवायचे. ठीक आहे. कोणाच्या काळामध्ये? राष्ट्रकूटांच्या काळामध्ये. आता राष्ट्रकूटांच्या काळातली बाकीच्या गोष्टी वाचण्याची गरज नाही. ठीक आहे. राष्ट्रकूटांच्या काळातल्या बाकीच्या गोष्टी वाचण्याची गरज नाही. त्याच्यानंतर शिलाहार घराणं आलं. ठीक आहे. आता शिलाहार घराणं आलं आणि शिलाहार घराण्याचा जो मूळ, ठीक आहे, विद्याधर आहे. ठीक आहे. शिलाहार घराण्याचा दक्षिण कोकणचे जे मूळ संस्थापक आहेत विद्याधर आहेत. सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह हे जिमूत वाहन राजघराण्याचे काय निशाणीवरचं चिन्ह दिसून येतं. म्हणजे शिलाहार घराण्याचं उत्तर कोकणचं शिलाहार घराणं होतं आणि एक दक्षिण कोकणचं शिलाहार घराणं होतं. त्याच्यानंतर कोल्हापूरचं पण एक शिलाहार घराणं दिलेलं आहे. हे वाचण्यासारखं काही एवढी इम्पॉर्टन्स नाहीये तुम्हाला. ठीक आहे. गोंड घराणं काही वाचू नका. ठीक आहे. गोंड घराणं काही वाचण्यासारखी गरज नाही. पहिल्या चॅप्टर मध्ये एवढी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं जे चॅप्टर दिलेलं आहे आता महाराष्ट्राचा मध्ययुगीन. मी तुम्हाला इतिहास इतका शॉर्ट का लिहिला? तुम्ही म्हणाल सर हे घराण्यांबद्दल तुम्ही माहिती का नाही सांगितली? मी फक्त कोणता इतिहास सांगतोय पहिले डोक्यात टाका. कोणता इतिहास सांगतोय? जे 11वीच्या पुस्तकात दिलेला आहे तो सांगतोय. डिटेल करत नाहीये. म्हणजे पुढे या पुस्तकामध्ये खूप काही आहे, विषय हा नाही. पण प्राचीन आणि मध्ययुगीन थोडासा कमी आहे लेख आणि आधुनिक खूप जास्त आहे. महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास आणि जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP आहे म्हणून तो सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. चला आता मध्ययुगीन काळामध्ये महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी यादव घराणं होतं. देवगिरीवर राज्य करायचे. यादव कुठे राज्य करायचे? देवगिरी. कुठे? देवगिरी म्हणजे आजचा दौलताबाद. देवगिरी म्हणजे आजचा काय? दौलताबाद. अलाउद्दीन खिलजीने जिंकून घेतला होता. ठीक आहे. अलाउद्दीन खिलजीने देवगिरी जिंकून घेतला होता. यादव घराणं. ठीक आहे. देवगिरीवरचं बघा हा देवगिरी किल्ला. आता बघा आता यादवांचा जो सेनापती होता हेमाद्री कोण होता? ही लाईन थोडीशी IMP लक्षात ठेवायचंय. IMP लाईन लक्षात ठेवायचे. यादवांचा सेनापती होता हेमाद्री. कोण होता? हेमाद्री. आणि हेमाद्रीने एक ग्रंथ लिहिलेला आहे चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला आहे हेमाद्रीने. ही एक लाईन IMP आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये त्यांनी यादवांच्या देवगिरी राजाची वंशावळ सांगितलेली आहे. देवगिरी राजांची काय सांगितली? वंशावळ सांगितली. कोणी? हेमाद्रीने. आणि हेमाद्री जे मंदिर बांधायचं ते हेमाडपंथी मंदिर बांधायचं. हेमाद्री कोणते मंदिर बांधायचा? हेमाडपंथी मंदिर बांधायचा. हेमाद्रीचं पुस्तक लक्षात आलं. ठीक आहे. ग्रंथ लक्षात आला. त्याचे जे आणि त्याचं जे मंदिर होती ती कशी होती? हेमाडपंथी मंदिर होती. हेमाडपंथी मंदिरं म्हणजे कशी मंदिरं? ज्या मंदिरांचा कळस आधी उभारला जातो आणि पायानंतर उभारला जातो. म्हणजे मोठा एक दगड घेणार, मोठा एक शिला घेणार, दगड घेणार आणि वरून कोरत खाली येणार. त्याला म्हणतात हेमाडपंथी मंदिरं. हेमाडपंथी मंदिरांची उदाहरणं मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. हेमाडपंथी मंदिरांची उदाहरणं सर्वात बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच कैलास मंदिर. हेमाडपंथी मंदिराचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय? कैलास मंदिर. सिन्नर मध्ये पण सापडतात नाशिक जिल्ह्यातील हेमाडपंथी मंदिर. पुढे जाऊया आपण. त्याने यादवांचा वंशावळ सांगितली. सुभावचा पुत्र दृढप्रहार हा या वंशाचा मूळ पुरुष मानला जातो यादव घराण्याचा. गुजरात मधील द्वारका, दक्षिण नगर मधील सिन्नर ही त्यांनी आपली राजधानी वसवली असं हेमाद्रीने वर्णन केलेलं आहे. हेमाद्रीने काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. नाशिक त्याची सिन्नर ही श्रीनगर आणि सिन्नर ही त्याची राजधानी होती असं हेमाद्रीने वर्णन केलं आहे. कोणाचा? दृढप्रहारचा. ठीक आहे. दृढप्रहारचा मुलगा सेवनचंद्र याने सेवनपूर नावाचं एक शहर बसवलं होतं आणि याचा फायदा बिल्लम पाचवा याने घेतला. महत्वाचं नाही, बिल्लम पाचवाने आपली राजधानी काय बनवली? देवगिरी येथे बनवलेली होती. ठीक आहे. देवगिरी ही राजधानी बनवली. पुढे राजधानी अलाउद्दीन खिलजीने जिंकून घेतली. नंतर बघा पूर्णा नदीच्या काठी कोल्हापूर हे नवीन गाव बसवलं. आंबेदेशात मांजरा नदीच्या काठावर अग्रहार बसवलं. सिंगम द्वितीय याने संगमेश्वर आणि शिखर शिंगणापूर ही मंदिरं बांधलेली आहेत. हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे तुमच्यासाठी. हे एक थोडस लक्षात ठेवू शकतात आपण. ठीक आहे. तर काय लक्षात ठेवायचंय बघा काय म्हटलंय? सिंगम द्वितीय नावाचा एक राजा होऊन गेलाय. त्याने काय केलेलं आहे? सिंगम द्वितीय या राजाने काय केलेले? मायनी येथे संगमेश्वराचे आणि शिखर शिंगणापूर मंदिर बांधले. सिंगम द्वितीय नंतर कृष्णदेवराय राजा झाला. कृष्णदेव राजा झाला. ठीक आहे. कोण राजा झाला? कृष्णदेवराय. आणि देवगिरीचे वैभव अच्युत शिखरावर नेलं. ठीक आहे. कृष्णदेवने. कोणी नेलं होतं? देवगिरीचे वैभव अच्युत शिखरावर नेलं कृष्णदेवने. आणि कृष्णदेवरायवरती आक्रमण केलं. कृष्णदेवराय नाही, कृष्णदेवराय पण एक राजा आहे दक्षिण भारतातला. आपण जेव्हा
हम्पी राजधानी होती ते शिकू ज्यावेळेस अजून डिस्कस करूया. ठीक आहे. तर मग कृष्णदेवरायाने अच्युत चक्रावर नेलं आणि अलाउद्दीन खिलजीने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली, देवगिरी लुटली. मात्र पुन्हा ते राज्य वापस करून दिलं. देवगिरी राज्य काय करून दिलं होतं, कृष्णदेवला वापस करून दिलं होतं आणि सांगितलं की वर्षाला एंडिंगला मला एवढा एवढा कर पाहिजे. ऍक्च्युली देवगिरीचा हा जो किल्ला आहे इतिहासकार म्हणतात अजिंक्य किल्ला आहे. अजिंक्य किल्ला आहे देवगिरीचा हा जो किल्ला आहे अजिंक्य किल्ला आहे. अजिंक्य नाही मित्रांनो, तो 2 वेळा लुटला गेलेला आहे. किती वेळा लुटला गेलेला आहे, 2 वेळा लुटला गेलेला आहे. सांगून देतो मी तुम्हाला इथंच. पहिली गोष्ट, पहिला हा देवगिरी किल्ला जो लुटला कृष्णदेवला हरवलं. कृष्णदेवला हरवलं. ठीक आहे. कोणी हरवलं, अल्लाउद्दीन खिलजीने. कोणी हरवलं, अल्लाउद्दीन खिलजीने. ठीक आहे. अल्लाउद्दीन खिलजीने हरवलं 1296 मध्ये. ठीक आहे, 1296 मध्ये. त्याच वर्षी तो राजा झाला होता. ठीक आहे. त्याच्या चुलत्याला आणि सासऱ्याला मारून, जलालुद्दीन खिलजीला मारून आपण भारताच्या इतिहासामध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर मग हा लुटलं, पण त्या कृष्णदेवरायाला पुन्हा राज्य वापस केलं आणि सांगितलं की वर्षाच्या एंडिंगला मला एवढा एवढा टॅक्स हवा. ठीक आहे. आणि कृष्णदेवने तो देण्याचं कबूल केलं. पण कालांतराने 1296 मध्ये 1316 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा पुन्हा देवगिरीने करार हे द्यायला वापस नकार दिला. आता आम्ही पुन्हा टॅक्स देणार नाही, वर्षाच्या एंडिंगला काय देणार नाही, टॅक्स देणार नाही अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर. मात्र अलाउद्दीनचा जो हसन खास होता, माहित असेल तुम्हाला, जो इतिहासामध्ये प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध दोघं बाजूने आहे. ठीक आहे. त्याच्या गुलामाने काय केलं, पुन्हा देवगिरी लुटली. ठीक आहे. त्याच्या गुलामाने काय केलं होतं, पुन्हा देवगिरी काय केली होती, लुटली होती. त्याच्या गुलामाने पुन्हा देवगिरी काय केली होती, लुटली होती. त्या गुलामाचं नाव मला तुम्ही सांगणार आहात कमेंट करून. ठीक आहे. अलाउद्दीन खिलजीचा खासम खास होता, कुप्रसिद्ध आणि प्रसिद्ध दोघं बाजूने आहे तो. तर बघा, अशा पद्धतीने 2दा देवगिरी काय केली गेली, लुटली गेली. आणि दक्षिण भारतावर आक्रमण करणारा पहिला जो राजा होता अलाउद्दीन खिलजीच होता. याच्या आधी दक्षिण भारतावर आक्रमण केलं नव्हतं. आता दक्षिण भारत आणि उत्तर भारत, काही लोक थोडंसं व्यवस्थित अभ्यास करत असेल तर माहित असेल त्यांना, दक्षिण भारत आणि उत्तर भारताची सीमा दाखवण्याचं काम हे विंध्य पर्वत करतं. कोणता पर्वत करतो मित्रांनो, विंध्य पर्वताच्या वरती हा उत्तर भारत मानला जातो आणि विंध्य पर्वताच्या खाली हा दक्षिण भारत मानला जातो. तर दक्षिण भारतावर पहिलं आक्रमण अलाउद्दीन खिलजीनेच केलं होतं. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. बघा आता आठवडी बाजार वगैरे काय असतो ते महत्वाचं नाही. त्याच्यानंतर एक महत्वाची घटना घडली जेव्हा अलाउद्दीन खिलजी घराणं गेलं. तुम्ही भारताच्या इतिहासामध्ये डिटेल शिकणार आहात. खिलजी घराणं गेलं, त्यानंतर तुगलक घराणं आलं. कोणतं घराणं आलं होतं, तुगलक. ठीक आहे. आणि येडा सुलतान आला, वेडा सुलतान म्हणूया, मोहम्मद बिन तुगलक. ठीक आहे, मोहम्मद बिन तुगलक. हे 2-3 वेड्यासारखे प्रयोग केले होते, तर म्हणून त्याला इतिहासामध्ये वेडा सुलतान मानला जातो. आपण याच्याबद्दल डिटेल शिकणार आहोत पुढे. तर मग या तुगलक घराण्याने काय केलं, होतं, मोहम्मद बिन तुगलक. ठीक आहे, मोहम्मद बिन तुगलक याने 1327 मध्ये आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरी आणली. काय आणली, देवगिरी आणली. आणि देवगिरी दौलताबाद असे नाव दिले. ठीक आहे. तर दौलताबाद हे नाव पण मोहम्मद बिन तुगलकने दिले आणि आणली. आणि आज पण भारताची राजधानी दक्षिणेला येऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की सर आज बघा, एक प्रॅक्टिकली सांगतो मी तुम्हाला. दिल्लीमध्ये पोल्युशन जास्त आहे. दिल्लीमध्ये पोल्युशन काय जास्त आहे. कंपॅरेटिव्हली मुंबई असेल, चेन्नई असेल आणि कोलकाता असेल, याच्या मानाने दिल्लीमध्ये पोल्युशन जास्त आहे. आणि मग असं नाही होऊ शकत का, एक व्ह्यू असा नाही होऊ शकत का की भारताची राजधानी ही दिल्लीहून ट्रान्सफर दक्षिण भारतात कुठेतरी करता येईल, आपल्याला दक्षिण भारतात करता येईल. म्हणजे जेवढे जे कॉर्पोरेट ऑफिस आहे, जेवढे राजदूतांचे ऑफिस आहेत, आपलं पार्लमेंट आहे, दक्षिण भारतात आलं तर सिक्युअर राहील. पण असं होऊ शकत नाही मित्रांनो. भारत असा एक जॉग्राफिकल असा एरिया आहे, भारताचा सर्वात जास्त अनसिक्युअर एरिया जो आहे तो उत्तर भारत आहे. भारताचा सर्वात जास्त अनसिक्युअर एरिया उत्तर भारत आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास पाहता, जेव्हा भारताची राजधानी दिल्ली सोडून हल्लेली आहे, तेव्हा भारतावर विदेशी आक्रमण वाढलेली आहेत. म्हणून भारताचं सत्ता केंद्र हे नेहमी उत्तरेला असावं लागतं. भारताचं सत्ता केंद्र कुठं असावं लागतं, उत्तरेला असावं लागतं. आणि मग जर तुम्ही आज पण एवढ्या मॉडर्न युगामध्ये जर भारताची राजधानी दक्षिणेला आणली तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ताण सुरू होतील. ठीक आहे. आपले सर्वात जास्त जे दुश्मन आहेत ते उत्तर भारतामध्ये आहेत, उत्तर भारताला लागून आहेत. पूर्वीच्या काळी पण तसंच होतं. म्हणून दक्षिण भारतात राजधानी येत नाही. हाच मूर्खपणा कोणी केला होता, मोहम्मद बिन तुगलकने केला. मोहम्मद बिन तुगलकने 1327 मध्ये भारताची राजधानी दिल्लीहून कुठे आणली, देवगिरीला आणली. आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात दंगे सुरू झाले, या कारवाया सुरू झाल्या, लुटमार सुरू झाली, कारवाया सुरू झाल्या. आणि त्याला असं वाटलं आपल्याला परत दक्षिणेला जावं लागेल, आपल्याला उत्तरेला जावं लागेल. ठीक आहे, उत्तरेला काय करावं लागेल, जावं लागेल. आणि म्हणून त्याने तो जो किल्ला होता देवगिरी किल्ला, ठीक आहे, तो त्याच्या खास गुलाम आणि त्याचा स्वयंपाकी, ठीक आहे, याच्याकडे देऊन गेला. गंगू हसन बहामनीकडे, या हसन गंगू बहामनीकडे. कोणाकडे देऊन गेला होता, हसन
गंगू बहामनीकडे देऊन गेला होता तो किल्ला, आणि त्या हसन गंगू बहामनीने पुढे कोणत्या साम्राज्याची स्थापना केली? बहामनी साम्राज्याची महाराष्ट्रात स्थापना केली, आणि पुढे महाराष्ट्राचे त्याचे 5 तुकडे झाले. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मग हा एक गुलाम होता. याच्या नावामध्ये एक मोठी कथा आहे मित्रांनो, हसन गंगू बहामनीच्या नावामध्ये. ठीक आहे, हा बेसिकली एक गुलाम होता, आणि दिल्लीमध्ये एका ब्राह्मणाच्या घरात स्वयंपाक करायचा. दिल्लीमध्ये एका ब्राह्मणाच्या घरात काय करायचा? स्वयंपाक करायचा. त्या ब्राह्मणाने त्याचा हात पाहिला आणि सांगितलं, तू एक दिवशी महान राजा होशील म्हणे, मोठा राजा होशील म्हणे. त्या गुलामाने ते मनावर घेतलं नाही. कालांतराने काय झालं, त्या ब्राह्मणाकडचा जॉब्स गेला, आणि हा मोहम्मद बिन तुगलकच्या स्वयंपाकी म्हणून झाला. आणि मोहम्मद बिन तुगलकचा स्वयंपाकी झाला. मोहम्मद बिन तुगलकचा खासमखास स्वयंपाकी झाला. दक्षिणेत त्याच्याबरोबर आला, देवगिरीवर राहिला. यांनी दौलताबाद नाव दिलं, देवगिरीवर राहिला. आणि जेव्हा मोहम्मद बिन तुगलक वापस जाणार होता, तर या किल्ल्याचं नियंत्रण हसन गंगू बहामनीकडे देण्यात आलं. हसन बहामनीकडे देण्यात आलं. आणि जसं की तो देवगिरीला मोहम्मद बिन तुगलक दक्षिणेला गेला, उत्तरेला गेला, तर इकडे याने कालांतराने स्वतःचं राज्य स्थापन केलं. कोणी? हसन बहामनीने. आणि त्या ब्राह्मणाने दिलेलं नाव, केलेली भविष्यवाणी खरी ठरली, म्हणून त्या गंगू ब्राह्मणाचं नाव तो आपल्या नावामध्ये काय करू लागला? ऍड करू लागला. आणि हसन गंगू बहामनी हे नाव प्रख्यात झालं. काय आलं? हसन गंगू बहामनी हे नाव काय झालं? प्रसिद्ध झालं. समजतंय मला काय म्हणायचंय? तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्झाम मध्ये टाकल करण्यासाठी मदत करतात. परीक्षेमध्ये काय राहतं मित्रांनो, एखादा प्रश्न वाचला नाही समजला, 4 ऑप्शन पैकी तुम्हाला हे तरी कळायला पाहिजे की चुकीचं ऑप्शन कोणतं आहे. शॉर्ट हे येऊच शकत नाही, हे तरी कळणं तुम्हाला काय गरजेचं आहे. ठीक आहे, आता मध्ययुगीन काळामध्ये आर्थिक परिस्थिती कशी होती हे दिलेलं आहे. ते वाचण्यासारखं नाहीये, काही वाचू नका. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता बघा, महाराष्ट्रात यादवांनी स्वतःची नाणी पाडली. ठीक आहे, नाणी पाडली. आणि बघा, ही एक लाईन महत्वाची आहे. यादवांच्या नाण्यावर गरुड छापला जात होता. यादवांच्या नाण्यावर काय छापला जात होता? गरुड.